हो हो नंतर हो हो बर 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 ठीक आहे ठीक आहे. सर्वांना नमस्कार. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण गेल्या काही दिवसांपासून तयारीत आहोत. उद्यापासून नॉमिनेशन्सची प्रक्रिया सुरू होत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातील निवडणूक यंत्रणेतील प्रत्येक विभाग हा सज्ज झालेला आहे, तयारी पूर्ण झालेली आहे. त्या दृष्टीने सर्व नोडल अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांतर्फे माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे सर यांचं, अपर जिल्हाधिकारी मॅडम मनीषा जायभाई मॅडम यांचं, MCC कमिटीचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख सर यांचं, दीपक शिवसागर सरांचं लॉ अँड ऑर्डर नोडल अधिकारी आणि त्याचबरोबर इतर सर्व अधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मगाशी जसं आपलं इन्फॉर्मली बोलणं सुरू होतं त्यावेळी आपल्यातून सूचना आली की जेव्हा मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सची रूपरेषा सांगत होतो त्यावेळेस आपण सांगितलं की डायरेक्ट जिल्हाधिकारी महोदयांनीच संवाद साधला तरी चालेल. 1-to-1 नोडल अधिकाऱ्यांशी बोलताना कदाचित वेळ जाऊ शकेल. सो त्याप्रमाणे मी जिल्हाधिकारी महोदयांना तसं सांगितलेलं आहे. सरांनी पण म्हटलं आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे काही प्रॉब्लेम नाही. सो लवकरच ते आपल्याशी संवाद साधतील. इथे जेवढी माहिती दिली जात आहे त्याची प्रेस नोट हार्ड कॉपी प्रत्येकाला देण्यात येत आहे. सगळ्यांना कदाचित मिळाली नसेल तरी पण मिळेल. शिवाय माझ्याकडून तुम्हाला PDF स्वरूपात लगेच ती दुसऱ्या मिनिटाला मिळणारच आहे. समोर जे उभे आहेत त्यांना प्लीज विनंती आहे की आपण एकदा तुमचा कॅमेरा सेट झाला की मागे जाऊन बसा. हा कमिशनरेट सहित म्हणजे मागे जे बसलेले आहेत त्यांना कम्फर्टेबल फील होईल. आपल्या उभं राहण्यामुळे ते डिस्टर्ब होतात. थँक्यू सो मच. सरांनी विनंती करतो. नमस्कार. आपलं सर्वांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहे की या प्रेस कॉन्फरन्सचं प्रयोजन काय आहे. पुन्हा एक वेळा सांगायचं म्हणजे उद्यापासनं म्हणजे 26 तारखेपासनं 26 एप्रिलपासनं आपल्या इथं नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होत आहे. एकंदरीतच 16 मार्चला भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची उद्घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फॉर्म्स प्रोसेसिंग आणि निवडणुकीच्या संदर्भातील मग ती मतदार नोंदणीच्या संदर्भातली असेल किंवा कंडक्ट ऑफ इलेक्शनच्या संदर्भातली असेल विविध काम सगळ्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर काही COच्या स्तरावर काही R1च्या स्तरावर काही AR1च्या स्तरावर अशी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर आणि लेवलला चालत होती. तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणानं आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोचावं या हेतून आज आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपणही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालेला आहात. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 16 तारखेलाच त्याची कल्पना आलेली होती की आपल्या इथली निवडणूक कधी असणार आहे, नामनिर्देशनाचा कालावधी कधी असेल वगैरे. तर आपण ज्या 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत त्यातल्या 5व्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्यातले 3 मतदारसंघ धरून एकूण 13 मतदारसंघ या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीला मतदानाला सामोरे जात आहेत. याची जी रूपरेषा आहे ती अशी आहे. उद्या सगळ्या काही वर्तमानपत्रामध्ये ज्या ठरवून दिलेले वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये नमुना 1ची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे ज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असतो.
नामनिर्देशनाचा कार्यक्रम असतो आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यात कशी कशी होणार आहे त्याचा कालबद्ध कार्यक्रम त्यामध्ये नमूद केलेला असतो. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल. म्हणजे उद्यापासनं नामनिर्देशन पत्र घ्यायला आणि सबमिट करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करायचा शेवटचा दिनांक आहे 3 मे 2024 शुक्रवारचा हा दिनांक आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मे 2024 शनिवारी या दिवशी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे 6 मे 2024. मतदानाचा दिनांक 20 मे 2024. मतमोजणीचा दिनांक आहे 4 जून 2024. याची आपल्याला कल्पनाच आहे. हे 3 आपल्या इथं 23 ठाणे जिल्ह्यामध्ये 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ असे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहेत. त्यांचे कार्यालय कुठं आहेत तर 23 भिवंडीचं कार्यालय, तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय जाधव आहेत. अपर जिल्हाधिकारी संवर्गातले ते अधिकारी आहेत आणि ते उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयामध्ये ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत. 24 कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते आहेत. त्या अतिरिक्त अभियान संचालक आहेत जलजीवन मिशनच्या. त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल घारडा सर्कल डोंबिवली या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत. 25 ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या ॲडिशनल कलेक्टर आहेत श्रीमती मनीषा जायभाय, अपर जिल्हाधिकारी ठाणे माझ्या डाव्या साईडला आहेत बसलेल्या. अपर जिल्हाधिकारी ठाण्यांचं कार्यालय जे आहे पहिल्या मजल्यावरचं त्या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र ठाण्यासाठी ते स्वीकारणार आहे. की नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया किंवा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे आपण आणि तीच माहिती आपल्यासमोर द्यायची. म्हणजे या नामनिर्देशन पत्र सादर करत असताना उमेदवार त्यांच्यासोबत किती लोक असावेत, किती व्यक्ती असावेत, किती गाड्या असावेत त्याच्या संदर्भातली काही नियमावली आहे. ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून साधारणपणे 100 मीटरच्या परिसरामध्ये फक्त 3 वाहनं अलाउड केलेली आहेत आणि त्या 3 वाहनातून जास्तीत जास्त 5 व्यक्ती येतील आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जरी फॉर्म असतील, 4 फॉर्म जरी भरत असतील तरी 4 फॉर्म मिळून एका वेळी आरओच्या कार्यालयामध्ये उमेदवार प्लस 4 असे एकूण 5 व्यक्ती उपस्थित असतील. हा आयोगाचाच नियम आहे. त्यामुळे तो आयोगाच्या नियमाचं आपण पालन करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. ही प्रक्रिया नामनिर्देशनाची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे आपण मतदार यादीच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे. आपल्याकडं जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतरही काही कालावधीपर्यंत एक्झॅक्टली 23 एप्रिलपर्यंत आपल्याकडं नाव ॲडिशन करण्याची, नावं नोंदवण्याची किंवा ॲड करण्याची मुभा आयोगानं दिली होती आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले नावं आहेत किंवा संख्या आहे ती मी आपल्याला सांगतो. एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये आत्ता 23 एप्रिलपर्यंत 66,32,404 इतके मतदार समाविष्ट झालेले आहेत. त्यामध्ये 35,72,739 एवढे पुरुष आहेत, 30,58,370 एवढे स्त्री मतदार आहेत, ट्रान्सजेंडर 1,295 आहेत, दिव्यांग 35,560 आहेत अँड 85+ 85 वर्षापेक्षा जास्त असलेले सिनियर सिटीजन जे आहेत ते 59,005 आहेत. आपला जेंडर रेशो जो आहे तो 856पर्यंत आलेला आहे. आता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदार असलेला, लोकसंख्येच्या नव्हे मतदारांच्या संख्येच्या अनुषंगाने सर्वाधिक मतदार असलेला 146 ओवळा माजीवडा हा आपला विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये 5,05,450 इतके मतदार आहेत आणि सर्वात कमी मतदार असलेला 141 उल्हासनगर 2,56,431 असे त्यामध्ये मतदार आहेत. या मतदारसंख्येमध्ये जे फॉर्म ऑलरेडी या विशिष्ट तारखेच्या आत म्हणजे 23 एप्रिलपर्यंत प्राप्त झालेले आहेत ते साधारणपणे 40,000च्या आसपासचे फॉर्म आहेत.
ते फॉर्मची याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे. ते आपल्या प्रोसेसिंगच्या टप्प्यामध्ये आहे. 7 दिवसाचा त्याला कालावधी द्यावा लागतो वगैरे. ती प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे या मतदाराच्या संख्येमध्ये ते त्यापैकी जे ॲक्सेप्ट होतील ते संख्या ॲड होणार आहे. आता हे आता सध्या 23 एप्रिलला जी 66,32,404 ही जी आपली मतदारसंख्या आहे, त्या मतदारसंख्येची आपण लोकसभा मतदारसंघनिहाय विगतवारी जर केली तर आपल्याला 23 भिवंडीमध्ये 20,72,310 इतके मतदार आहेत. त्यामध्ये यामध्ये 11,22,215 पुरुष आहेत, 9,49,757 स्त्री मतदार आहेत, 338 ट्रान्सजेंडर आहेत. 18-19 वयामध्ये एक मला आनंदानं सांगावंसं वाटतंय की या वेळेला 18-19चा जो वयोगट आहे, नवतरुणांचा जो वयोगट आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थात आपण अजूनही पूर्णपणानं जो एक्सपेक्टेड रेशो तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, परंतु मागच्या वेळेला जेव्हा आपण ड्राफ्ट पब्लिकेशन केलं होतं तेव्हा 66,000च्या आसपास साधारणपणे 18-19 वयोगटातले होते. आता 1,01,030 इतकी संख्या नवमतदारांची झालेली आहे. त्यामुळे नवमतदारांचा टक्का निश्चितपणानं वाढला आहे, परंतु अजूनही आपल्याला तो वाढवावा लागणार आहे. दुसरा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे, त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 20,69,581 असे इतके मतदार आहेत. त्यामध्ये 28,439 हे नवमतदार आहेत 18-19चे आणि 11,10,934 पुरुष मतदार, 9,57,897 स्त्री मतदार, 750 ट्रान्सजेंडर अशा पद्धतीनं त्या लोकसभा मतदारसंघाची मतदाराच्या संख्येची विगतवारी आहे. सगळ्यात जास्त मतदार असलेला आपला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे, 25 ठाणे. 25 ठाण्यामध्ये 24,90,513 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 13,39,590 पुरुष मतदार, 11,50,716 स्त्री मतदार, 207 ट्रान्सजेंडर आणि 35,181 इतके नवमतदारांचा त्यामध्ये समावेश आहे. तर अशा रीतीनं जिल्ह्यामध्ये 66,32,404 इतका लोकसंख्येचा म्हणजे इतक्या मतदारांची नोंदणी झालेली आहे. अर्थात मला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये थोडीशी वाढ होईल ॲक्सेप्ट झालेले फॉर्म किती आहेत त्याच्या आधारे. आणि 18-19 वयोगट 1,01,030 आणि 85+59 मला सांगितल्याप्रमाणे आणि दिव्यांग जे मतदार आहेत ते 35,560 आहेत. अर्थात मतदार संख्येचा आपण सांगितलेला आहे, मात्र मतदान घेण्यासाठी मतदान केंद्राची आणि निवडणूक आपल्या मतदान यंत्राची आवश्यकता असते. त्यामुळं मागच्या जुलै-ऑगस्टमध्ये आपण मतदान केंद्राचं रॅशनलायझेशन केलेलं होतं आणि रॅशनलायझेशन करत असताना मतदारांना सुयोग्य ठिकाणी 2 आपले पॅरामीटर त्यामध्ये ठेवले होते. एक तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर किंवा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेली जी मतदान केंद्र आहेत ते सगळे ग्राउंड फ्लोअरला आणायची हा एक ऑब्जेक्ट होता. आणि आपण त्याच्यामध्ये सगळी मतदान केंद्र 6,592 जी मतदान केंद्र आहेत जिल्ह्यामध्ये ते सगळे ग्राउंड फ्लोअरला आणलेली आहेत. एकही मतदान केंद्र आता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर नाही आहे. हे सगळीच 6,592 हे ग्राउंड फ्लोअरवर असतील. त्यामुळं हे सगळी मतदान केंद्र रॅशनलायझेशन करून मतदारांच्या दृष्टिकोनातून सोयीच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 6,524 हे मूळ मतदान केंद्र आहेत आणि मतदाराची संख्या एका मतदान केंद्रामध्ये 1,500पेक्षा जास्त झाल्यामुळं आपण 68 मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेप्रमाणे. ही सगळी जी लोकेशन्स आहेत, जी मतदान केंद्र आहेत ते 1931 इतक्या लोकेशन्सवर लोकेट केलेले आहेत. 1931 हे लोकेशन्स आहेत, पोलिंग स्टेशन लोकेशन ज्याला म्हणतो ते. पक्क्या इमारतीमध्ये 5,116 आहेत. पार्टिशनमधली म्हणजे एकच मोठा हॉल आहे आणि त्यामध्ये 2 मतदान केंद्र करावे लागत असतील तर त्याला पार्टिशन करून करतो, अशी 807 मतदान केंद्र आहेत. मंडपामधली जे आता पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरची मतदान केंद्र होती ते आपण खाली आणल्यामुळं काही ठिकाणी मंडपमध्ये पण ते मतदान केंद्र आपल्याला निर्माण करावे लागणार आहे. अशी 633 मतदान केंद्र आहेत. आणि आपण यावर्षी नव्यानं जे करतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे, रॅशनलायझेशनच्या वेळेला किंवा SSRच्या वेळेला आपण 36 जी मतदान केंद्र आहेत
ते सहकारी गृहनिर्माण संस्थांचे क्लब हाऊस किंवा कॉमन स्पेस आहेत या ठिकाणी केलेले आहे. तिथला मतदानाचा टक्का वाढावा, लोकांना त्या दृष्टिकोनातून जिथं मतदान कमी होतं स्पेसिफिकली त्या ठिकाणी हे अरेंज केलेलं आहे. आता कोणत्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत याचा जर आपण विचार केला तर 139 मुरबाड या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 511 मतदान केंद्र आहेत आणि सगळ्यात कमी मतदान केंद्र असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तो उल्हासनगर 141, त्यामध्ये 251 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्राची विगतवारी मी थोडक्यात सांगतो, हे सगळे स्टेटमेंट आहेत आपल्याकडं पण जास्त वेळ जायला नको म्हणून मी थोडक्यात सांगतो. भिवंडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2175 मूळ मतदान केंद्र, सहाय्यकारी 14 मतदान केंद्र आणि असे एकूण 2189 मतदान केंद्र आहेत. त्याचे पक्क्या इमारतीमध्ये, कच्च्या इमारतीमध्ये किंवा पार्टिशनमधली, मंडपमधली ह्याचं विगतवारी आपल्याला पुढे दिलेलीच आहे. 24 कल्याणमध्ये 1955 एकूण मतदान केंद्र आहेत, त्यापैकी 1911 हे मूळ मतदान केंद्र आहेत, 44 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत आणि त्याची विगतवारी पुढे दिलेली आहे. 25 ठाण्यामध्ये असलेल्या 2448 मतदान केंद्रापैकी 2438 मतदान केंद्र मूळ मतदान केंद्र आहेत आणि 10 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. अशा रीतीने जिल्ह्यामध्ये 6524 मूळ मतदान केंद्र, 68 सहाय्यकारी मतदान केंद्र आणि अशा रीतीनं 6592 अशी मतदान केंद्राची संख्या आहे. आता जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची रिक्वायरमेंट आहे. मनुष्यबळाची रिक्वायरमेंट विचारात घेता जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ अपुरं पडत असल्यामुळं आपण मुंबई उपनगर या जिल्ह्यातूनही मनुष्यबळाची मागणी केलेली आहे. आपल्याला तर पुरवठाही केलेला आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आणि त्याप्रमाणे जिल्ह्यामधल्या मनुष्यबळाची आपली तूर्त गरज भागलेली आहे. मात्र याच्या उपरही काही आपल्याला जो रिझर्व्ह स्टाफ ठेवावा लागतो त्या दृष्टिकोनातून काही संस्थांकडून आणखी आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आपण जिल्ह्यामध्ये फक्त मतदान केंद्रावर पाठवण्यासाठीचं जर किती मनुष्यबळ लागणार आहे याचा विचार केला तर 31,642 इतक्या प्रिसाइडिंग ऑफिसर, पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी, राखीव मतदान अधिकारी आणि इतर अशा पद्धतीने 31,642 इतक्या पोलिंग स्टाफची आपल्याला आवश्यकता आहे. फक्त मतदान केंद्रावर पाठवल्यानंतर अन्य ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर काम चालू असतं, जसा फ्लाईंग स्क्वॉड असतील, सर्वेलन्स टीम असतील, व्हिडिओग्राफर्स असतील, वाहन चालक असतील, या सगळ्यांसाठीची जर संख्या आपण एकत्रितपणे विचारात घेतली तर ती साधारणपणे 11,305 हे इतर कर्मचारी आहेत आणि या पद्धतीनं 42,947 किमान एवढ्या कर्मचारी आपल्या निवडणुकीच्या कामामध्ये गेल्या काही दिवसापासून काम करत आहेत, काही महिन्यांपासून काम करत आहेत. याचा जर बायफर्गेशन आपण करायचं म्हटलं तर भिवंडीमध्ये एकूण 10,507 मनुष्यबळाची गरज आहे, ती मीट आऊट होते. कल्याणमध्ये 9,384 आहे, ठाण्यामध्ये 11,750 आहे. अशा पद्धतीनं मनुष्यबळ आहे. वेगवेगळ्या ज्या टीम्स आहेत त्यामध्ये BLO लागत आहेत, झोनल ऑफिसर्स आहेत, ROAROचं कार्यालय आहे, विविध पथकं जे निर्माण केले, FST SST असतील, एक्सपेंडिचरच्या टीम असतील, याच्यासाठी 11,305 कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं, एक तर मतदार यादी, मतदान केंद्र, मनुष्यबळ आणि आता चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मतदान केंद्राचा मुद्दा आहे. मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडं सफिशियंट प्रमाणामध्ये मतदान यंत्र आपल्याकडे प्राप्त झाली होती. बेल या कंपनीची मतदान यंत्र आपल्या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली होती. प्राप्त झालेली मतदान यंत्र आपल्याकडे 17,067 BU प्राप्त झाले होते, 10,038 CU प्राप्त झाले होते, कंट्रोल युनिट प्राप्त झाले होते आणि 10,538 VVPAT प्राप्त झाले होते. या पद्धतीनं आपण जनजागृतीसाठी, मतदारांच्या जनजागृतीसाठी आणि अवेअरनेससाठी आणि कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी जी मतदान यंत्र दिली ते साधारणपणे 652 मतदान केंद्र BU दिली, 652 CU दिली आणि 652 VVPAT आपण सगळ्या 18 विधानसभा मतदारसंघाला दिलेली होती. आता फर्स्ट रँडमायझेशन झालं आपलं EVMचं, ते परवा 15 तारखेला झालं, 15 एप्रिलला. आणि त्या फर्स्ट रँडमायझेशनच्या नंतर आपण 9,372 BU, 9,372 CU आणि 9,877 VVPAT
हे आपण सगळ्या 18 विधानसभा मतदारसंघाला रँडमायझेशन प्रमाणे दिलं. यावेळेला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या समक्ष हे रँडमायझेशन करण्यात आलेलं होतं. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि हे याच्यासाठी वापरलेलं सॉफ्टवेअर हे भारत निवडणूक आयोगानं प्रमाणित करून दिलेलं आहे. आता हे केल्यानंतर आपल्याकडं 7043 BU शिल्लक राहतात, CU 14 कंट्रोल युनिट शिल्लक राहतात आणि VVPAT 9 राहतात. जर आपल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त बॅलेटिंग युनिटची आवश्यकता लागली, म्हणजे 16पेक्षा जास्त जर मतदार आले, तर तेव्हा आपण त्याचं सेकंड सप्लिमेंटरी रँडमायझेशन करणार आहोत ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये आणि मग ते ॲडिशनल बॅलेटिंग युनिट आपण त्या लोकसभा मतदारसंघाला पण प्रोव्हाइड करणार आहोत. जे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय जी EVMची आपण विगतवारी केली किंवा त्या रँडमायझेशननुसार वाटून दिलेले आहेत ते मी सांगतो आपल्याला. खरं तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय सांगितलं तर आपल्याला खूप वेळ जाईल. मी लोकसभा मतदारसंघ निहाय वाचून दाखवतो. एकूण मतदान केंद्र 23 भिवंडीमध्ये 2189 आहेत. त्यांना 2554 इतक्या बॅलेट युनिटची आवश्यकता होती. ती 5254 त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कंट्रोल युनिटची संख्या 2627 होती, ती त्यांना 2627 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. VVPAT 2846 ची आवश्यकता होती, 2846 त्यांना VVPAT उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 24 कल्याणसाठी 1955 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्रासाठी 4692 इतक्या बॅलेट युनिटची आवश्यकता होती, त्यांना 4692 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कंट्रोल युनिट 2346 ची आवश्यकता होती, तेवढे 2346 त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. VVPAT 2542 ची आवश्यकता होती, 2542 त्यांना VVPAT उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिसरा ठाणे 25 ठाण्यासाठी जो VVPAT आणि EVM आपण त्यांना पाठवलेले आहेत, त्यामध्ये 2448 मतदान केंद्रासाठी 5875 बॅलेट युनिटची आवश्यकता होती, तेवढे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. 2938 कंट्रोल युनिट ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि 3182 VVPAT आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा पद्धतीनं 15821 बॅलेट युनिट, 7910 कंट्रोल युनिट आणि 8570 VVPAT आपण तीनही लोकसभा मतदारसंघाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय उपलब्ध करून दिलेले आहे. मतदारांच्या सोयीसुविधेसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. जसं मतदारांना त्यांचं नाव शोधायचं असेल तर त्या 1950चा टोल फ्री नंबर आहे, त्याशिवाय वोटर्स हेल्पलाईन आहे, त्याशिवाय voters.eci.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातूनही आपण मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कुठं आहे ते शोधण्यासाठीच्या वेगवेगळ्या फोरम्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याशिवाय एक आपण मतदार चिठ्ठीचं वाटप करत असतो. साधारणपणे ते मतदार चिठ्ठीचं वाटप मतदानाच्या 5 दिवस अगोदरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि ते साधारणपणे उद्यापासून, म्हणजे उद्या आपलं नोटिफिकेशन असल्यामुळं उद्यापासून त्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे. ते 15 मेपर्यंत प्रत्येक मतदाराला त्यांच्या घरोघरी जाऊन BLOच्या मार्फत त्याचं वाटप केलं जाणार आहे. आचारसंहिता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आचारसंहिता आपल्या जिल्ह्यामध्ये लागू झालेली आहे. साधारणपणे 16 मार्चला दुपारी जेव्हा प्रेस झाली भारत निवडणूक आयोगाकडून माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांची, त्यावेळेसपासून जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता आपली निर्माण झालेली आहे आणि त्याचा अंमलबजावणी मोठ्या प्रभावीपणाने चालू आहे. आचारसंहितेत 4-5 मोठे ठळक घटक आहेत. जसं CVGIL एक महत्त्वाचा ॲप आहे, NGSP आहे, त्याशिवाय इलेक्शन सीझर मॅनेजमेंट आहे. आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर काही कॅश पण आपण सीज केला गेलेला आहे. त्याशिवाय काही मद्याच्या बाबतचा आपण कंट्रोल कसं करणार आहोत तेही थोडक्यात माहिती आहे. मी आपले मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांना एक शॉर्टमध्ये, अत्यंत शॉर्टमध्ये हे आपण सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. मिस्टर विजय देशमुख हे आदर्श आचारसंहितेचे आपले नोडल ऑफिसर आहेत. थोडक्यामध्ये सांगा म्हणजे. येस. एकूण जिल्ह्यामध्ये 171 FSTs म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड्स आपण नेमलेले आहेत. पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी वाईज भिवंडीमध्ये 54, त्यानंतर कल्याणमध्ये 56 आणि ठाण्यामध्ये 61. त्यानंतर आपल्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स ज्या उद्यापासून आपल्याला ॲक्टिव्ह करायच्या डे ऑफ नोटिफिकेशनपासून, आपण आजच त्या ॲक्टिवेट केलेल्या आहेत. त्या एकूण 154 आहेत.
त्याच्यामध्ये भिवंडी 53, 48 कल्याण आणि 53 ठाणे याप्रमाणे केले आहेत. आतापर्यंत आपल्याकडे एकूण 434 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी विजिलवर आलेल्या आहेत आणि जवळपास 73% तक्रारी आपण ह्या इन टाईम सोडवलेल्या आहेत. एकूण 5 FIR आपण त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. अंबरनाथ पोलीस स्टेशन, मानपाडा पोलीस स्टेशन, काशीमिरा पोलीस स्टेशन, काशीगाव पोलीस स्टेशन आणि राबोडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एकूण 5 आचारसंहिता भंगाचे FIR दाखल केलेले आहेत. यानंतर आपल्याकडे एक वन विंडो, एक खिडकी कक्ष आहे. त्याच्यामध्ये एकूण 227 अर्ज जिल्ह्यामध्ये प्राप्त झाले. 178 अर्ज आपण मंजूर केले, 20 अर्ज नामंजूर केले आणि 29 अर्ज आपले प्रोसेसिंगमध्ये आहेत. आतापर्यंत आपण कॅश सीझर मागच्या वेळेस 1,17,00,000चं मागच्या महिन्यामध्ये केलं होतं. यामध्ये आपण SST टीम कालपासून केल्यानंतर 35 लाखाचं कॅश सीझर झालेलं आहे आणि त्याचं 1,17,00,000चं कॅश सीझर आपण व्हेरीफाय करून ती बँकेची रक्कम असल्यामुळं आपण ती सोडली. 35 लाखाच्या रकमेचं आपलं काल पकडलेल्याचं इन्कम टॅक्समार्फत त्याची तपासणी सुरू आहे. लिकर आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे. फ्रीबीज साधारणतः म्हणजे मोफत वस्तू वाटणे वगैरे साधारणतः 35 कोटीचे आपण टोटल म्हणजे लिकर, फ्रीबीज आणि या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला आपण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. यस. आचारसंहितेच्या बाबतीमध्ये 5 प्रमुख घटकांवर लक्ष आपण ठेवणार आहोत. एक तर कॅशच्या संदर्भातली ने-आण, बेकायदेशीर कॅश जो आहे त्याचं ने-आण आणि त्याचं वाटप हे पूर्णपणानं थांबवण्याचा आपला निर्धार आहे. त्याशिवाय फ्रीबीज आहेत, जेम्स अँड ज्वेलरी आहे, काही कुपन्स दिले जातात त्या कुपन्सलाही प्रतिबंध करायचा प्रयत्न आहे, मद्य आहे आणि काही फ्रीबीज आहेत आणि नार्कोटिक्स जे अंमली पदार्थ आहेत त्यालाही पूर्णपणानं कंट्रोल करायचा आपला प्रयत्न आहे. यासाठी आपल्या सर्वांचे निश्चितपणानं सहकार्य लागणार आहे. आपण 24/7 कंट्रोल रूम याच्यासाठी स्थापन केलेली आहे. त्याचा 1950चा मी उल्लेख केला वोटर हेल्पलाईनचा. मात्र त्यासोबत 1800-8911-350 ही एक आपली कंट्रोल रूम आहे, टोल फ्री आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टला आपण म्हणजे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आपण ती सेट केलेली आहे. याशिवाय आपण सोशल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यम किंवा TV च्या माध्यमातून काय प्रसारण होत आहे यामध्ये नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भामध्ये एक 24/7 इंटरॅक्टिव्ह सोशल मीडिया अशी एक कंट्रोल रूम आपण मनोज सानप यांच्या कार्यालयामध्ये स्थापन केलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आचारसंहितेच्या अनुषंगानं आहे, तो लॉ अँड ऑर्डरचा आहे. आपल्याकडं एकूण आर्म्स 6,388 शस्त्र आहेत. त्यापैकी 4,629 आपण डिपॉझिट करून घेतलेले आहेत. हे तिन्ही पोलीस कमिशनरेट, आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण SP यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे 4 युनिट कमांडरच्या याच्यामध्ये येणारे आहेत. 4,629 डिपॉझिट केलेले आहेत. 58 आपण जप्त करून घेतलेले आहेत. कॅन्सल केलेले 48 आहेत. एक्झम्प्ट केलेले 755 आहेत. एक्झम्प्ट केलेल्यामध्ये बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा ज्यांच्याकडे रायफल ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या एक्झम्प्ट फक्त केलेल्या आहेत आणि पेंडिंग 891 आहेत. तिन्ही पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण यांच्याकडून त्याची समीक्षा चालू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय त्याचा आढावा घेण्यात येत आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये थ्रेट परसेप्शन विचारात घेऊन या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. स्टँडिंग कमिटीची बैठक आपली आहे या संदर्भातली, ती पूर्णपणानं झालेली आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ज्या आहेत आपल्या लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भातल्या त्या आत्तापर्यंत 3,182 आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स कलम 107, 108, 110, 151 ऑफ CRPC यामध्ये 3,182 आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 3,022 लोकांना आपण बाउंड करून घेतलेला आहे किंवा बॉन्ड त्यांच्याकडून घेतलेला आहे. 3,022 लोकांना. त्यामध्ये CP ठाण्यांनी 1,718 लोकांकडून गुड बिहेवियरचा बॉन्ड घेतलेला आहे. CP नवी मुंबईने 396 आहे. CP मीरा भाईंदर यांच्याकडून 133 लोकांचा आहे आणि ठाणे ग्रामीण यांनी 775 लोकांकडून तो बॉन्ड घेतलेला आहे. आपण PSA किंवा NSA किंवा स्टेट स्पेसिफिक ॲक्टमध्ये एका व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन केलेलं आहे. हिस्ट्री सीटर जे आहेत त्यांच्यावर जे वेगवेगळे गुन्हे पूर्वीचे होते त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया, नॉन बेलेबल वॉरंट्स असतील ते सर्व करणे, आर्म्स अँड ॲम्युनिशनचं
जे इलिगल फॅक्टरीज असतील ते डिटेक्ट करणे, याच्याही मोहिमा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या आहेत. आणि आपण हिस्ट्री सीटर्सना 1188 हिस्ट्री सीटर्स विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण घेतलेल्या आहेत. नॉन बेलेबल वॉरंट जे आहेत ते 1113 लोकांना आपण आत्तापर्यंत सर्व केलेले आहेत. अशा पद्धतीनं साधारणपणे 8506 लोकांविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केलेल्या आहेत. त्याशिवाय सीझर रिपोर्ट जो आहे, सीझर जे आपण 1 जानेवारीपासून केलेला आहे, त्यामध्ये एकूण CP ठाणे यांनी 3,70,000 3 करोड आहे 3 लाख सॉरी 3,70,00,000चं सीझर एकूण केलेलं आहे. हे अर्थात आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदरच्या कालावधीमधलं पण काही आहे. CP नवी मुंबईनी 1,11,00,000चं केलेलं आहे. CP मीरा भाईंदरनी 64 लाखाचं केलेलं आहे. SP ठाण्यानी 11,20,00,000चं केलेलं आहे. SP एक्साईजनी 3,24,00,000. या पद्धतीनं एकूण 16,66,000चं सीजर आहे. याच्यामध्ये ज्या एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत, इन्कम टॅक्स असतील, त्यांनी इंडिपेंडंटपणाने केलेल्या रकमेचा याच्यामध्ये समावेश आहे. हे अर्थातच आचारसंहिता सुरू झाल्यापासूनचा नाही आहे, फक्त 1 जानेवारीपासूनचा आकडा आहे. तो आपण आचारसंहितेच्या काळामध्ये किती झाला याचे स्पेसिफिक आकडा आपल्याला देता येऊ शकेल. जिल्ह्यामध्ये फोर्स डिप्लॉयमेंट आहे ते सफिशियंट प्रमाणामध्ये केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघाचा जो फोर्स डिप्लॉयमेंटचा प्रोटोकॉल आहे, डिप्लॉयमेंट प्लॅन, त्याप्रमाणे केला जाणार आहे. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी ज्या EVM आपण पाठवलेल्या आहेत, त्या प्रत्येक EVMला हाफ सेक्शनचा आपला पोलीस बंदोबस्त तिथं आहे. 24/7 CCTV तिथं बसवलेला आहे. त्याशिवाय ट्रेनिंगच्या ज्या EVM आहेत त्या ठिकाणी पूर्णपणानं पोलीस बंदोबस्ताशिवाय कुठंही EVM मशीन्स विदाऊट पोलीस बंदोबस्त ठेवलेले नाहीत किंवा कमिशनच्या गाईडलाईनशिवाय पेक्षा कमी असलेला जो प्रोटोकॉल आहे ते कुठेही पुरवला गेलेला नाही. सफिशियंट प्रोटोकॉल पुरवला गेलेला आहे. त्याशिवाय आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो आपल्या जिल्ह्यामध्ये 4 एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हरचं आगमन आज आणि उद्यापर्यंत होत आहे. त्या एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर आजपासून किंवा उद्यापासून आल्याच्यानंतर ते 3 दिवस राहणार आहे तिथं. त्यामध्ये एक आहे ते चित्तरंजन मांझी म्हणून आहेत, ते 23 भिवंडी या लोकसभा मतदारसंघासाठी एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था MSCBचं रेस्ट हाऊस आहे पडघ्याला, मुंबई आग्रा रोडला, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं निवास आणि कार्यालय असणं अपेक्षित असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. दुसरे आहेत ते नकुल अग्रवाल म्हणून आहेत, ते 24 कल्याण या लोकसभा मतदारसंघासाठी, त्यातल्या 6 मतदारसंघासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे आयोगानं. त्यांचं रेसिडेन्सचा प्लेस आहे तो सेंच्युरी रेयॉन शहाड इथला आहे, कल्याणचा, मुरबाड रोड कल्याण, या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. ते तिसरे जे आहेत ते चंद्रप्रकाश मीना म्हणून आहेत, ते 25 ठाण्यासाठी, आणि राहिल गुप्ता म्हणून आहेत 25 ठाण्यासाठी. 25 ठाण्यासाठी त्यांनी 2 एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर दिलेले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था रेमंड रेस्ट हाऊस, वर्तकनगर, ठाणे पश्चिम अशी आहे. ते उद्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर, आज आणि उद्या जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे जे क्रमांक आहेत ते मोबाईल नंबर्स आहेत ते जनतेसाठी आपल्यामार्फत ते प्रसारित केले जाणार आहेत. ते जनतेला, उमेदवारांना किंवा लोकप्रतिनिधींना किंवा आपल्यालाही ते अवेलेबल असणार आहेत. त्याच्या वेळा ते त्यांच्याशी चर्चा करून ते आपल्याला प्रसिद्ध करता येतील. त्यांचं मुख्यत्वे काम उमेदवारांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून ते रिझल्टचा जो डेट आहे त्या डेटपर्यंतचा जो खर्च आहे त्या खर्चाचं त्यांनी योग्य प्रमाणात ठेवला आहे, करेक्ट ठेवला आहे आणि योग्य ठेवला आहे किंवा नाही याची तपासणी करणं हा आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे त्यांनी शॅडो रजिस्टर ठेवलेले आहेत, बँक रजिस्टर ठेवलेले आहेत. मला वाटतं एक्सपेंडिचरची टीम आलेली आलेली आहे, पण मीच सांगतो जास्त वेळ जायला नको म्हणून. ती सगळी प्रक्रिया ते पार पाडणार आहेत. ठरवून दिलेल्या वेळाला, म्हणजे साधारणपणाने रफली 4 दिवसाच्या अल्टरनेट डेला त्यांनी उमेदवार निहाय त्यांचा खर्च दाखल करण्यासाठीच्या तारखा देतील. त्या तारखा ते जाहीर करतात, त्यामुळे मला जाहीर करता येणार नाहीत. आणि त्यांचा तो खर्च ते तपासणी करतील. खर्चामध्ये विसंगती असेल तर त्याचं स्पष्टीकरण, त्याचं जस्टिफिकेशन हे सगळं एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर करतील. उमेदवाराच्या खर्चाच्या संदर्भातल्या सगळ्या बाबीचं नियंत्रण ते एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर करणार आहे. पुढचा विषय आहे तो निवडणूक विषयक ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे C-विजिल एक ॲप्लिकेशन आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कदाचित C-विजिल ॲप्लिकेशन्सवर आत्तापर्यंत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. 400च्या आसपास. एक्झॅक्टली किती आहे? 437 तक्रारी आपल्याला C-विजिलवर प्राप्त झालेल्या आहेत. आणि C-विजिलमध्ये या तक्रारी याच्यामुळं जास्त प्राप्त होतात की ते 100 मिनिटामध्ये ती C-विजिलची तक्रार आपण त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे, असं
नियम आहे. त्यामुळे आपण 100 मिनिटाच्या आतच त्या तक्रारीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे. निश्चितपणानं सगळ्याच तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा 18 विधानसभा मतदारसंघामध्ये यासाठी ज्या नियुक्त केलेल्या FST आणि SST आहेत किंवा VST आहेत यांच्यामार्फत याचं नियमन केलं जात आहे. आत्तापर्यंतचा कालावधीमध्ये सी विजिल ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये वापरलेलं आहे. त्यामुळं लोकांनाही त्याची माहिती आहे. मात्र एक आपल्यामार्फत मला सगळ्या ज्यांना तक्रार करायची त्यांना आव्हान करायचं आहे. असे काही प्रकार निदर्शनास आलेले आहेत की ते लोक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचं शूटिंग एका ठिकाणी करतायत आणि त्याच ठिकाणी ते अपलोड केलं असेल तर नंतर येणाऱ्या टीमला ते लोकेट करता येऊ शकेल आणि त्याचं निराकरण करता येऊ शकेल. मात्र काही तक्रारी अशा आलेल्या आहेत की ते शूट एक ठिकाणी करतायत आणि दुसरीकडे जाऊन अपलोड करतायत. त्यामुळं टीम दुसरीकडे जाते, त्या ठिकाणी ते तक्रार किंवा तक्रारीत जी नमूद केलेली वस्तुस्थिती आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला कदाचित वेळ लागतोय. त्यामुळं ही निवडणुकीची जी यंत्रणा आहे ती योग्य कामी त्याचा वापर होणार नाही. त्यामुळे माझं आपल्यामार्फत आव्हान आहे, ज्यांना तक्रार करायची असेल त्यांनी निश्चितपणानं ज्या ठिकाणी शूट केलेला आहे किंवा फोटो काढलेला आहे किंवा ऑडिओ घेतलेला आहे त्याच लोकेशन्सवर करावी, जेणेकरून आम्हाला ते तातडीनं 100 मिनिटाच्या आत त्याचं निराकरण करता येऊ शकेल. दुसरं ॲप आहे तो नो युअर कॅन्डिडेट आहे. कॅन्डिडेट, त्याची मालमत्ता, मत्ता व दायित्व, त्याच्यावर असलेले गुन्हे, त्याची शैक्षणिक पात्रता ही जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर त्या संदर्भात भारत निवडणूक आयोगानं नो युअर कॅन्डिडेट हे ॲप निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर त्यामध्ये अपडेट होत जातं. तुम्हाला त्याचे फिल्टर्स पण दिलेले आहेत. आपल्या मतदारसंघापुरतं बघायचं असेल तर आपल्या मतदारसंघापुरतं बघता येऊ शकेल, जिल्ह्यापुरतं बघायचं असेल तर जिल्ह्यापुरतं पाहता येऊ शकेल किंवा पूर्ण देशाचं पाहायचं असेल तर देशातले पाहता येऊ शकेल. तिसरं वोटर हेल्पलाईन ॲप आहे. ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आहे. आपलं नाव मतदार यादीमध्ये कुठल्या मतदारसंघात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठं आहे याच्या संदर्भातला सगळा तपशील आपल्याला इथं मिळणार आहे. आणि वोटर हेल्पलाईन स्लिप जे आहे त्या स्लिपवर आपण त्यांना आपलं मतदान केंद्र कुठं लोकेट केलेलं आहे त्याचं आपण GPSच्या आधारे त्यांना हेही पुरवतो आहे. आपण रूट मॅप पण पुरवायचा प्रयत्न करतो आहे. इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टीम हे एक ॲप नव्यानं आता स्टार्ट झालेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या ज्या एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत जसं की इन्कम टॅक्स असेल, GST असेल, त्याशिवाय आणखी ज्या DRI असेल, ह्या सगळ्या यंत्रणांचा याच्यामध्ये इंटिग्रेट केल्या गेलेला आहे. कुठलाही कॅश असेल, सीझर असेल, नार्कोटिक्स असेल हे सापडल्यानंतर प्रत्येक या यंत्रणाने त्यांचे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर्स नियुक्त केलेले आहेत आणि या नोडल ऑफिसरच्या माध्यमातून सीझर काही झालं असेल तर त्या सीझरचा लॉजिकल एंडपर्यंत ते कायदेशीर आहे, लीगल आहे, जस्टिफायबल आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबीचा तपासणी करून त्याच्या संदर्भात पुढची कारवाई करण्यात येणार आहे. याच्या संदर्भातली आकडेवारी मी मग दिलेलीच आहे, त्यामुळे त्यात काही जाणार नाही. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या संदर्भामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीमध्ये सक्षम ॲप हे एक डेव्हलप केलेलं आहे. त्यामार्फत दिव्यांगांना त्यांच्या सोयीसुविधाच्या मागणी करता येऊ शकते. सोयीसुविधाच्या बाबत त्यांना त्या ॲपचा वापर करता येऊ शकेल. सुविधा ॲप आहे ते उमेदवारांना त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी, परवानगीच्या संदर्भात, परवानगीचं ॲप्लिकेशन कुठं आहे, त्याचं स्टेटस काय आहे याच्या संदर्भामध्ये सुविधा ॲप आपण आयोगानं निर्माण करून दिलेलं आहे. हे सगळे ॲप एनकोर ह्या ॲपमध्ये इंटिग्रेट होतात आणि त्याच्यामार्फत त्या परवानगी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने दिली जाते. शेवटचा ॲप आहे तो साधारणपणे वोटर टर्नआउट ॲप म्हणतो, जो आपल्याला पोल डेच्या दिवशी आपल्याला तो लाईव्ह होतो. त्याद्वारे पोलिंग पर्सेंटेज दर 2 तासाला किती आहे त्याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तर हे वेगवेगळे जे ॲप केलेलं आहे याच्या माध्यमातूनही नागरिकांना, मतदारांना एक सुविधा किंवा सोय पुरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता आपल्याला माहीत आहे की पोल डे आपला 20 मेला आहे. पोल डेच्या नंतर आपल्याला स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंग सेंटर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आपल्या 3ही लोकसभा मतदारसंघाच्या काउंटिंग हॉल्स किंवा काउंटिंग सेंटर्स कुठं आहेत याच्या संदर्भात आपल्याला माहिती देतो. 23 भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये सावध गावामध्ये KUD बिझनेस क्लस्टर म्हणून आहे, कल्याण सापे रोडला, सावध विलेजमध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये. या ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर तिथलं स्थापन केलेलं आहे. आयोगाच्या मान्यतेला ते पाठवलेलं आहे. आयोगाकडून त्याची मान्यता प्राप्त होईल. 24 कल्याणसाठी सावित्रीबाई फुले कला मंदिर नाट्यगृह तळमजला पाठीमागील बाजू डोंबिवली पूर्व या ठिकाणी आहे. आणि मतमोजणीचं केंद्र सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह डोंबिवली पूर्व तालुका कल्याण या ठिकाणी काउंटिंग होणार आहे. 25 ठाण्याचं न्यू होरायझन स्कूल, कावेसर गाव, कासार वडवली, घोडबंदर रोड.
ठाणे पश्चिम या ठिकाणी होणार आहे. तिथली डागडुजी दुरुस्ती ॲडिशन्स काही असतील तर ते करण्याचं काम सध्या चालू आहे. साहित्य जमा आणि वाटप करण्याचं आपल्याला कल्पना आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तिथलं जे CPS आहे तो साहित्य वाटप करणार आहे. वेळ जायला नको म्हणून मी काही 18-19 वाचत नाही, हे आपल्याला माहीत आहेत, मागच्या वेळेला आपण सांगितलेलं आहे. MCMC हा एक आपली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती आहे. या समितीच्या मार्फत एनी पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट जी इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित केली जाते त्याचं पूर्व प्रमाणीकरण करून घेणं आवश्यक आहे. याच्या संदर्भामध्ये पूर्व प्रमाणीकरणासाठी काही 7-8 आपल्याकडे ॲप्लिकेशन आले होते, ते आपण तातडीनं प्रमाणीकरण करून दिलेलं आहे. याशिवायही जर काही आले तर ते तातडीनं आपण ठेवावं. साधारणपणे पेड न्यूज, फेक न्यूज याच्या संदर्भातही आपल्याला MCMCनं काम करावं असं अपेक्षित आहे. पेड न्यूजच्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील, एकाच वर्तमानपत्रामध्ये सेम फॉन्ट असेल, सेम मजकूर असेल, सेम टायपोग्राफिकचा हे असेल, सेम कॉलम्स वगैरे असतील, अशा पद्धतीनं किंवा साधारणपणाने एखादा उमेदवार लीडिंग आहे किंवा अप्रत्यक्षपणानं मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही पेड न्यूजच्या कॅटेगरीमध्ये येतो. त्याच्या संदर्भामध्ये आयोगाने एक स्वतंत्र कार्यपद्धती विषद केलेली आहे. आपल्याला आपल्या इंटरॅक्शनमध्ये मनोजी पुढं सांगतील, परंतु सध्या परिस्थितीमध्ये तसं जिल्ह्यामध्ये काही दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं साधारणपणे मतदानाची, मतमोजणीची, नामनिर्देशनच्या संदर्भातली संपूर्णपणाने तयारी जिल्हा प्रशासनानं केलेली आहे. जिल्हा प्रशासन या निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्ण तयारी करून सज्ज झालेलं आहे. यामध्ये नामनिर्देशनपत्र, कॅम्पेनिंगचा पिरियड, सभेच्या परवानग्या, हॉल, वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत इलेक्शनच्या रिलेटेड, खर्चाच्या बाबतच्या, ह्या सगळ्या बाबीचं नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माझी एंटायर टीम पूर्णपणानं सज्ज आहे. निवडणूक खर्चाचं पथक असेल, त्याशिवाय बाकी पोस्टल बॅलेट पेपरचं एक पथक असेल. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचा वेलफेअरही आपण निश्चितपणानं करतो आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपणही प्रेसचं कव्हरेज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असणार आहे. त्या दिवशी आपणही आपल्या संदर्भामध्ये आपलं मतदान केंद्र कुठं आहे त्या ठिकाणची माहिती करून घेऊन तिथं जाऊन मतदान करावं. काही ठिकाणी जर आपल्याला ॲक्रेडिटेशन दिलं असेल तर त्या आयोगाच्या सूचनेप्रमाणे जी पुढची कारवाई आहे तेही करता येऊ शकेल. पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण वेलफेअर केलेलं आहे. वेलफेअरच्या बाबतीमध्ये त्यांचे नोडल ऑफिसर नियुक्ती केलेले आहेत, इसेन्शियल सर्व्हिसेसचे नोडल ऑफिसर केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जे अधिकारी कर्मचारी ज्यांना मतदानाला जाता येऊ शकणार नाही त्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे. मतदान निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी यांनाही मतदानाच्या संदर्भामध्ये पोस्टल बॅलेट किंवा EDCची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्रपणानं 2-3 प्रशिक्षणं झालेली आहेत. यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघ जे 20 मेला पोलला जात आहेत त्या सगळ्या 13 जिल्ह्यात 13 मतदारसंघ आणि 6 जिल्हे यांचं परफेक्टली कोऑर्डिनेशन आम्ही केलेलं आहे सगळ्या 6 जिल्ह्याचे. तर या पद्धतीनं माझं आपल्यामार्फत आव्हान आहे. फक्त एक जो मला कन्स्ट्रेंट दिसतो आहे की शनिवार, रविवार आणि सोमवार, मतदानाचा दिवस सोमवारचा आहे, त्या दिवशी म्हणजे सुट्टी आहे. त्या दिवशी आपण ड्राय डेज डिक्लेअर केलेले आहेत 48 आवर्स अगोदर, पोल डेच्या दिवशी, काउंटिंगच्या डेच्या दिवशी. तर या 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये साधारणपणे मतदारांना आपल्यामार्फत आव्हान मी करतो की 3 दिवसाची जरी सुट्टी असली तरी या निवडणुकीचा आणि राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून आपण इथे येऊन मतदान करावं असं मी आपल्यामार्फत त्यांना आव्हान करतो आहे. मला वाटतं सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. आणखी काही राहिला असेल, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारावं. मात्र एवढं सांगू इच्छितो, जिल्हा प्रशासन पूर्णपणानं सज्ज आहे. थँक्यू. 6 मतदान केंद्र आता सध्या परिस्थितीत आयडेंटिफाय झालेले आहेत. ऑब्झर्वर आल्याच्यानंतर ऑब्झर्वर आणि तो सगळा डेटा जो आहे मागच्या निवडणुकीमधला जो इलेक्शनचा, वोटरचा, ASDचा डेटा, 90% एका उमेदवाराला, त्यापैकी 90% टोटल मतदान, 75% एका उमेदवाराला किंवा एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी जर मतदान झालं असेल तर त्या संदर्भातली निश्चिती ऑब्झर्वर आल्याच्यानंतर करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये व्हल्नरेबल लोकेशन किंवा व्हल्नरेबल पोलिंग स्टेशन्स एकही नाही आहे. एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह आपल्या ज्या आहेत त्या 3 मतदान केंद्र आहेत. ऐरोली, ओळा माजिवडा आणि 137 भिवंडी हे 3 आपले एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह मतदान संघ आहेत. त्या ठिकाणी आपण ॲडिशनल एक FST देतो आहे आणि SST देतो आहे आपण ॲडिशनली. आणि अशा पद्धतीने तिथल्या खर्चावर योग्य पद्धतीने त्यात नोंदवला जातो किंवा नाही याची तपासणी करणार आहोत.
ठाणे जिल्ह्याच्या तिन्ही आपल्या लोकसभाचे जेवढे मतदारसंघ आहे ते 2019ला जेवढे मतदार होते त्याच्यातून त्या 24मध्ये किती टक्के मतदार वाढले आपल्या? साधारणपणे यामध्ये मतदार संख्या किती वाढली यापेक्षाही मतदार यादी किती शुद्ध झाली हा खरा महत्त्वाचा भाग आहे. मागच्या वेळेला 2019ला संख्या साधारणपणे एवढीच होती, 63 लाखाच्या आसपासची संख्या होती. एक्झॅक्टली तो आकडा माझ्याकडे नाही आता, मी सांगू शकेल. मात्र त्या संख्येमध्ये काही मतदार रेसिड्युअल मतदार फार मोठ्या प्रमाणावर होते, म्हणजे ज्यांचे फोटो नव्हते मतदार यादीमध्ये, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी येत होती. मागच्या म्हणजे आपण साधारणपणे 2019 पासून ते 2022 पर्यंत 8,50,000 मतदारांचे असे जे मतदार आहेत जे विदाऊट फॅमिली लिंक आहेत, जे विदाऊट म्हणजे रेसिड्युअल वोटर ज्याला म्हणतो, त्याची आपण वगळणी केली. त्याशिवाय आपण हाऊस टू हाऊस सर्वे केला. हाऊस टू हाऊस सर्वेमध्ये साधारणपणे आपण 44,000 मतदारांची जे डेड होते किंवा परमनंटली शिफ्टेड होते असे मतदारांची वगळणी केली. त्याशिवाय आपण फोटो सिमिलर एंट्रीज किंवा डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज PSC आणि DSC म्हणतो, त्यामध्ये साधारणपणे 50,000च्या आसपास आणि DSCमध्ये 9,000च्या आसपास अशा पद्धतीनं आपण मतदारांची वगळणी केलेली आहे. तर मुद्दा माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की मतदार यादीची हेल्थ किती सुधारली आणि त्याच्या अनुषंगाने मतदाराची टक्केवारी वाढू शकते. साधारणपणे माझा अंदाज आहे, हा ऑफ द रेकॉर्ड सांगतोय, 5 ते 6% मतदान यामध्ये वाढायला हवं आहे. अच्छा हां, टोटल ॲडिशन आहे आपलं 1,19,36,105 टोटल ॲडिशन 2019 ते 2024 आणि त्यामधलं डिलिशन आहे 14,01,309. अशा पद्धतीनं दरवर्षी वेगवेगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला SSR येतो, त्या SSRमध्ये हे ॲडिशन आणि डिलिशन होतं. परंतु यावेळेसच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या बऱ्यापैकी प्युअर किंवा त्यांची हेल्थ बऱ्यापैकी सुधारलेली आहे. त्यामध्ये आपण EP रेशोमध्ये पण बऱ्यापैकी आहोत. जेंडर रेशोमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. 18-19च्या एज ग्रुपमध्ये वाढ झालेली आहे. त्याशिवाय ट्रान्सजेंडर, बेघर किंवा फिमेल सेक्स वर्कर यांना सुद्धा आपण एनरोल करायचा प्रयत्न केला आहे. बेसिकली आयोगाच्या सूचनेप्रमाणे ही मतदार यादी किंवा मतदार यादी इन्क्लुझिव्ह करण्याचा आपण प्रयत्न केला गेला, ज्याच्यामध्ये आपण PVTG जे PVTG जे आदिम जमाती आहेत त्यांनाही आपण याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न. साधारणपणे 4,000च्या आसपास ती संख्या आपली आदिम जमातीची आहे. त्यांना जरा दिसणार नाही जरा, त्यामुळं थोडंसं की एक तर हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेल्थ ऑफ इलेक्टोरल रोल हा जास्त महत्त्वाचा आहे. एकच बाब फक्त सांगतो यांच्या साहेबांच्या संदर्भामध्ये की आपला इलेक्टोरल रोल आत्ता 100% इलेक्टर्स हा फोटो इलेक्टोरल रोल आहे, म्हणजे प्रत्येक मतदाराचा फोटो त्या ठिकाणी आहे. हे मला सांगायचं होतं. येस हो हो नाही, सध्या परिस्थितीमध्ये प्रत्येक BLOच्या मार्फत आपण त्या 85+चा 12Dचा जो फॉर्म आहे तो वाटप करतोय. सगळ्या ठिकाणी वाटप तो झालेला आहे. आता त्यांच्याकडून कलेक्ट करतोय. कलेक्ट केल्याच्यानंतर त्यांचा जो ऑप्शन येणार आहे की आम्ही घरून करणार आहोत, साधारणपणाने याच्यामध्ये आयोगाच्या सूचना अशा आहेत की सर्वसाधारणपणाने मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं पाहिजे. आयोगाची सूचना अशी आहे. मात्र जे अत्यंत विकलांग परिस्थितीमध्ये आहेत, जे हलूच शकत नाहीत, ते उठू शकत नाहीत, फक्त 85+ आहे म्हणून त्यांना मतदानाचा आपोआप हक्क प्राप्त होतो असं नव्हे. जे विकलांग आहेत, जे उठू शकत नाहीत, लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी ज्याला आलेली आहे, त्यांना ही सुविधा आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे. शेवटी आयोगाची धारणा हेच आहे की प्रत्येक व्यक्तीनं मतदान केंद्रावरून मतदान केलं पाहिजे. परंतु असे काही अपवाद आहेत की ज्यांना किंवा दिव्यांग असतील की त्यांना आपण घरी मतदानाची सुविधा यावेळेला उपलब्ध करून देतोय. काय हां PWD सांगितलं. PWD तारखेला ते कळणार 26 ते 30 पर्यंत फॉर्म भरून देण्याचे. करेक्ट. तिन्ही लोकसभाचे निवडणूक अधिकारी आणि BLO यांचा मोबाईल नंबर येस जाहीर करतो तुम्ही. प्रसिद्ध ज्या दिवशी आपण ऑब्झर्व्हरचं करतो त्याच वेळेला ROचं पण करतो. आजही करता येऊ शकेल, परंतु त्या ऑब्झर्व्हर आल्याच्या नंतर तो नंबर जो त्यांना नंबर जो कायमस्वरूपी त्यांच्याकडे असेल तो हे केला पाहिजे, नोटिफाय केला पाहिजे. म्हणून आम्ही तो असेस करून करूया. नाही, फॉर्म घेण्यासाठीच्या तारखा निश्चित आहेत. आपल्याकडं 5 दिवस फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.
1 मे हा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे 1 मेला आपण नामनिर्देशन पत्र घेणार नाही. आयोगाच्या सूचनेप्रमाणे 1 मेला नाही घेणार. मी सांगतो आपल्याला तारखा. 26 तारखेला नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील, 29 तारखेला स्वीकारले जातील, 30 तारखेला स्वीकारले जातील, 2 तारखेला स्वीकारले जातील आणि 3 तारखेला स्वीकारले जातील. 26, 29, 30, 2 आणि 3 या 5 दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. 27, 28, 1 या 3 दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. नाही, त्या दिवशी निवडणुकीच्या संदर्भातलं कार्यालय बंद असेल. ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 25 प्रमाणे जाहीर केलेली सुट्टी असते आणि त्या दिवशी इलेक्शनच्या संदर्भातलं काम करता येतं. येस. मतदान केंद्रामध्ये महिला मतदान केंद्र किती आणि आपण वेगळं काय करणार आहोत? महिला मतदान केंद्र आपण प्रत्येक 22 करतो ना. युवा मतदाराचा आपण 1 केंद्र करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे निश्चितपणानं करतोय. पर्दानशीन महिला ज्या ठिकाणी आहे तिथं आपण लेडी पोलिंग ऑफिसर देतोय. महिलांच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 1 मॉडेल किंवा महिला मतदान केंद्र स्थापन करतात, जे की त्यामध्ये सगळे कार्यरत असलेले मतदान अधिकारी कर्मचारी आहेत ते महिला असतील. आणि आणखी काय राहिलं, PWDचं 1 मतदान केंद्र आपण स्थापन करतोय, प्रत्येक ठिकाणी 1 करतोय. येस येस. 6 आयडेंटिफाय झालेले आहेत आतापर्यंत. ऑब्झर्वर आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत चर्चा करून हा आकडा अंतिम करण्यात येतो. एक आणखी सांगायची बाब अशी की ठाणे जिल्ह्यातल्या 6592 मतदान केंद्रापैकी 50% मतदान केंद्रावर आपण व्हिडिओग्राफी, मायक्रो ऑब्झर्वर किंवा वेबकास्टिंग करतो. जिल्ह्यामध्ये मैदानाच्या बाबतीत सभाच्या करता काय आले का? सभा घ्यायच्या जे परंपरागत पद्धतीनं राजकीय सभांसाठी वापरली जाणारी मैदानं आहेत, त्यांचे जे ओनर आहेत त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या सभांच्या बाबतची सगळी सभास्थळ सगळ्या पक्षांना किंवा उमेदवारांना इक्विटेबल बेसिसवर उपलब्ध करून द्यावी. येस. आणि आता फक्त पत्रकारांच्या संबंधातली माहिती आहे की सूचना की जेव्हा मतदान हे असतात केंद्रात जेव्हा जातात तेव्हा पोलिसांकडून सहसा आढळून होते, त्या संदर्भात पोलिसांना सूचना करावी. मतदान केंद्रामध्ये आपल्याला प्रवेश करता नाही येणार, त्याच्या बाहेरून आपल्याला त्याचं चित्रीकरण त्यासाठीचा नॉर्म आहे, आपण तो फॅसिलिटेट करू, तो काय अडचण नाही येणार. ठीक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. येस. मतदान केंद्रामध्ये प्रवेश मात्र करता नाही येणार, त्याचं काही फॅसिलिटेशन आहे, निश्चितपणानं करू आपण ते. येस येस.